नमस्कार. मी आज आपल्या समोर संतांनी केलेले सामाजिक समुपदेशन याच्या अंतर्गत संत गाडगे महाराज यांच्यावर मी त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणार आहे. संत गाडगे बाबा हे महाराष्ट्रातील एक थोर समाज सुधारक आणि विचारवंत होते. तसेच ते कीर्तनकार देखील होते. त्यांनी सामाजिक न्याय, स्वच्छता आणि समाज सुधारणेवर कार्य केले. त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील शेळगाव येथे झाला होता. त्यांचे पूर्ण नाव देवूजी झिंगराजी जानोरकर हे होते. त्यांचे बालपण त्यांच्या मामाच्या गावी म्हणजेच मूर्तिजापूरला गेले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेती होती. गाडगे बाबांना म्हणजेच छोट्या डेबूजीला शेतीत विशेष रस होता. विशेषतः त्यांना गुरांची निगराणी राखायला फार आवडायचं. त्यांचे वडील हे व्यवसायाने परीट होते म्हणजेच धोबी होते. परंतु दारूच्या व्यसनापायी महाराजांच्या लहानपणीच ते त्यांना सोडून गेले. त्यामुळे घरची जबाबदारी छोट्या डेबूजीवर येऊन पडली. त्यांना कामाची आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. त्यांचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना 4 मुली देखील होत्या. पण ते संसारात फारसे रमले नाही आणि घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्याकरता ते घराबाहेर पडले. सामाजिक सुधारण्याची सुरुवात त्यांनी आपल्या घरापासून केली. त्याचे झाले असे की एकदा त्यांच्या मुलीच्या वारशाच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारू व मटणाच्या जेवणाच्या ऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला एक मोठा छेद होता. दिनांक 1 फेब्रुवारी 1905 रोजी त्यांनी घरदाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यानंतर त्यांनी देशाटन केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. सेवा ही ते नेहमी निस्वार्थ भावनेने करत असत. ते सतत एक घराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडी वजा फटके तुटके कपडे, हाती एक फुटके गाडगे असा त्यांचा वेश असे. त्यावरूनच लोक त्यांना गाडगे बाबा म्हणू लागले. ते ज्या गावात जात ते गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्वे समाजात रुढविण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत जीवनाचे रान केले. त्यांचे उपदेशही साधे सोपे असत. जसे की चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज घेऊ नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवाधर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातीभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत असत. देव दगडात नसून तो माणसात आहे असे ते सांगायचे. मी कुणाचा गुरु नाही आणि कुणी माझा शिष्य नाही असे ते कायम सांगत. त्यांनी संत तुकाराम महाराजांना आपलं गुरु मानलं होतं. आपले विचार साध्या भोळ्या भाबड्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा, खास करून वऱ्हाडी भाषेचा, बोली भाषेचा उपयोग करत असत. ते समाज प्रबोधनपर काव्य करत. त्यापैकी एक म्हणजे त्यांचा दशसूत्री संदेश होय, जो की मला खूप आवडतो. तो असा आहे: भुकेलेल्यांना अन्न द्या, तहानलेल्यांना पाणी द्या, उघड्या नागड्यांना वस्त्र द्या, गरीब मुला मुलींना शिक्षणासाठी मदत करा, बेघरांना आसरा द्या, अंध पंगू रोगी यांना औषधोपचार द्या, बेकारांना रोजगार द्या, पशु पक्षी मुक्या प्राण्यांना अभय द्या, गरीब तरुण तरुणींचे लग्न लावून द्या, दुःखी व निराशांना हिम्मत द्या, गोर गरिबांना शिक्षण द्या. हाच आजचा रोकडा धर्म आहे. हीच खरी भक्ती आणि देवपूजा आहे असं ते लोकांना सांगत असत. त्यांनी त्यांच्या काव्यामधून अगदी कठोर परंतु समर्पक अशा शब्दात समाज प्रबोधन केलंय. त्यांची काव्य रचना एवढ्या सहज व सोप्या शब्दात आहे की त्याला नवीन स्पष्टीकरण करण्याची देखील आवश्यकता भासत नाही. ते आपल्या काव्यात म्हणत, किती पूजला देव तरी देव अजून पावला नाही, किती पूजला देव तरी देव अजून पावला नाही, कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत गावला नाही. मंदिरासमोर लुटली इज्जत हा बघत बसला पोरीला, रक्षण करतो म्हणाला आणि स्वतःच गेला चोरीला. हातात असून धारदार शस्त्र कधी चोरा मागे धावला नाही, कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत गावला नाही. सगळं काही तोच देतो, तोच पुरवतो सगळ्यांची हौस. शेतकरी बघतो आभाळाकडं, मग गेला कुठे पाऊस. खूप केलं हरी हरी तरी मुखात कधी मावला नाही, कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत गावला नाही. कधी स्वतः राहून उपाशी भूक त्याची भागवली, हा म्हणे नैवेद्यावर थोडी साखर नाही का मागवली. आहार त्याचा वाढत गेला, कधी एका बकऱ्यावर भागला नाही, कुठं राहतो
कुणास ठाऊक अजूनपर्यंत गावलं नाही. आंघोळ करतो दुधाने जणू सगळ्याच गायी त्याच्या बापाच्या, तोच घागरी भरतो म्हणे पुण्य आणि पापाच्या. पाप पुण्याचा हिशोब कधी मग त्यानं दाखवलाच नाही. कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत मला देव गावलाच नाही. अशा या जहाल मतांच्या कर्मयोगाचा मृत्यू 20 डिसेंबर 1956 रोजी अमरावती मधील वळगाव जवळ झाला. अशा या महान आणि थोर समाज सुधारक संतांच्या चरणी माझे कोटी कोटी नमन. धन्यवाद.